राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे। अनेक ठिकाणी विविध उपक्रमाने हा वाढदिवस साजरा होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। होत असताना बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने देखील या ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्याचबरोबर महा आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून नागरिकांचा समस्या या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सोडवल्या जाणार आहेत। या आरोग्य शिबिरामध्ये नेमक्या काय चाचण्या केल्या जाणार आहेत याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर अध्यक्ष जय पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज हे आरोग्य शिबिर आहे, या आरोग्य शिबिरामध्ये प्रमुख कुठल्या चाचण्या होणार आहेत? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये आतापर्यंत 3700 लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे। साधारणतः 5000 पेक्षा जास्तीची लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे। आणि या ठिकाणी बारामती शहरातील सर्व मोठे हॉस्पिटल्स, मेहता हॉस्पिटल असेल, मोठे हॉस्पिटल असेल, गावडे हॉस्पिटल असेल, बारामती हॉस्पिटल असेल आणि अनेक डॉक्टरांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। स्वयंपूर्तीने त्या ठिकाणी यांनी प्रत्येक आपण बघितले असेल ते चेंबर प्रत्येकासाठी केलेली आहे। सर्वांनी या ठिकाणी स्वतः बसून या शिबिरामध्ये येणाऱ्या नागरिकांची तपासणी मोफत केलेली आहे। एक लॅब आहे महालॅब म्हणून, त्या लॅब मध्ये कॅन्सर, थायरॉइड आणि अशा अनेक गंभीर टेस्ट ज्या पुण्यामध्ये कराव्या लागतात आणि बारामतीमध्ये त्याची सुविधा उपलब्ध नाही आणि त्याच्यासाठी हजारो रुपये नागरिकांना मोजावे लागतात, त्या या ठिकाणी मोफत केल्या गेलेल्या आहेत। आपण बघाल तर ड्रग स्टोर आहे, ड्रग स्टोर मधील औषधं देखील जे डॉक्टर लिहून देतील ते पूर्ण औषधं या ठिकाणी मोफत दिली जातात। शेजारीच रक्तदान शिबिर आहे। रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत 1925 बॉटल रक्त संकलित झालेलं आहे। साधारणतः 2000 पेक्षा जास्तीची अपेक्षा आम्हाला आहे आणि ते आम्ही सहज पूर्ण करू। आज तुम्ही नक्कीच या ठिकाणी 2000 रक्त बाटल्या संकलित करण्याचं उद्दिष्ट आहे। मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।